विजय अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मागील सर्व व्हिडिओला आपण दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. आज आपण इयत्ता 7वी अतिमहत्त्वाचे 100 प्रश्न पाहणार आहोत. चला तर कमी वेळेत 100 प्रश्न आपण पूर्ण करूयात. प्रश्न क्रमांक पहिला, पृथ्वीच्या परिवलनामुळे दिवसाच्या स्वरूपात खालीलपैकी कोणता अनुभव येतो? ऋतुचक्र, दिवस व रात्र, भरती ओहोटी, ग्रहण. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, दिवस व रात्र. पृथ्वीच्या परिवलनामुळे दिवसाच्या स्वरूपात दिवस व रात्र असा अनुभव येतो. सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत आल्यास कोणती स्थिती निर्माण होते? अपभू, उपभू, ग्रहण आणि संपात. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ग्रहण. सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत आल्यास ग्रहण स्थिती निर्माण होते. चंद्र पृथ्वीच्या जास्तीत जास्त जवळ असतो त्या स्थितीला काय म्हणतात? अपभू, उपभू, खग्रास आणि खंडग्रास. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, उपभू. चंद्र पृथ्वीच्या जास्तीत जास्त जवळ असतो त्या स्थितीला उपभू स्थिती असे म्हणतात. भरती ओहोटी येण्यासाठी प्रामुख्याने कोणत्या शक्तीचा प्रभाव असतो? 4 पर्याय आहेत. पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण, सूर्याचे गुरुत्वाकर्षण, चंद्राचे गुरुत्वाकर्षण, केंद्रपसारी बल. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, चंद्राचे गुरुत्वाकर्षण. भरती ओहोटी येण्यासाठी प्रामुख्याने चंद्राचे गुरुत्वाकर्षण या शक्तीचा प्रभाव असतो. एका भरतीनंतर दुसरी भरती येण्यास साधारण किती तासाचा कालावधी लागतो? 6 तास, 12 तास 25 मिनिटे, 24 तास, 48 तास. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 12 तास 25 मिनिटे. एका भरतीनंतर दुसरी भरती येण्यास साधारणतः 12 तास 25 मिनिटे कालावधी लागतो. जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे क्षितिज समांतर दिशेत वाहणाऱ्या हवेला काय म्हणतात? 4 पर्याय आहेत. ढग, पाऊस, वारे, चक्रीवादळ. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, वारे. जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे क्षितिज समांतर दिशेत वाहणाऱ्या हवेला वारे असे म्हणतात. फेरेलच्या नियमानुसार उत्तर गोलार्धात वारे आपल्या मूळ दिशेच्या कोणत्या बाजूला वळतात? 4 पर्याय आहेत. डाव्या बाजूला, उजव्या बाजूला, दक्षिणेकडे, उत्तरेकडे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, उजव्या बाजूला. फेरेलच्या नियमानुसार उत्तर गोलार्धात वारे आपल्या मूळ दिशेच्या उजव्या बाजूला वळतात. विषुववृत्ताकडून उत्तर व दक्षिण ध्रुवाकडे 25 अंश ते 35 अंश अक्षवृत्तांच्या दरम्यान वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हणतात? 4 पर्याय आहेत. पूर्वीय वारे, पश्चिमी वारे, ध्रुवीय वारे, स्थानिक वारे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पश्चिमी वारे. विषुववृत्ताकडून उत्तर व दक्षिण ध्रुवाकडे 25 अंश ते 35 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान वाहणाऱ्या वाऱ्यांना पश्चिमी वारे असे म्हणतात. दरीतून पर्वताच्या शिखराकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हणतात? 4 पर्याय आहेत. दरी वारे, पर्वतीय वारे, खारे वारे, मतलई वारे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, दरी वारे. दरीतून पर्वताच्या शिखराकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना दरी वारे असे म्हणतात. हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? 4 पर्याय आहेत. तापमापक, वायुदाबमापक, पर्जन्यमापक, आर्द्रतामापक. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, वायुदाबमापक. हवेचा दाब मोजण्यासाठी वायुदाबमापक हे उपकरण वापरले जाते. ढगांचे प्रामुख्याने किती प्रकार पडतात? 4 पर्याय आहेत. 2, 3, 4 आणि 5. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 3 प्रकार. ढगांचे प्रामुख्याने 3 प्रकार पडतात. खालीलपैकी कोणता ढग पावसासाठी कारणीभूत असतो? 4 पर्याय आहेत. सायरस, क्युम्युलोनिंबस, आल्टोस स्टॅटस आणि सिरो क्युम्युलस. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, क्युम्युलोनिंबस. क्युम्युलोनिंबस ढग पावसासाठी कारणीभूत असतो. हवेतील बाष्पाचे प्रमाण कोणत्या उपकरणाने मोजले जाते? 4 पर्याय आहेत. हायग्रोमीटर, पायरोमीटर, बॅरोमीटर, ॲनिमोमीटर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, हायग्रोमीटर. हवेतील बाष्पाचे प्रमाण हायग्रोमीटर या उपकरणाने मोजले जाते. जगातील सर्वात मोठा लोकशाही देश कोणता? 4 पर्याय आहेत. अमेरिका, भारत, रशिया, चीन. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, भारत. भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. शेतीसाठी लागणाऱ्या जमिनीचे मोजमाप करण्यासाठी कोणते दस्तऐवज महत्त्वाचे असते? 4 पर्याय आहेत. 8अ, 7/12 उतारा, फेरफारपत्र यापैकी सर्व. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 7/12 उतारा. शेतीसाठी लागणाऱ्या जमिनीचे मोजमाप करण्यासाठी 7/12 उतारा हे दस्तऐवज महत्त्वाचे असते.
सातपुडा पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर कोणते? 4 पर्याय आहेत. कळसुबाई, साल्हेर, अस्तंबा, महाबळेश्वर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अस्तंबा. सातपुडा पर्वत रांगेतील अस्तंबा हे सर्वात उंच शिखर आहे. लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? जळगाव, बुलढाणा, वाशिम, अकोला. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बुलढाणा. लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर बुलढाणा या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रातील कोणत्या भागात सर्वात जास्त पाऊस पडतो? विदर्भ, मराठवाडा, कोकण, खानदेश. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कोकण. महाराष्ट्रातील कोकण या भागात सर्वात जास्त पाऊस पडतो. नकाशात उंची दर्शवण्यासाठी कोणत्या रेषांचा वापर करतात? समांतर रेषा, समोच्च रेषा, उभ्या रेषा, तुटक रेषा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 समोच्च रेषा. नकाशात उंची दर्शवण्यासाठी समोच्च रेषेचा वापर केला जातो. जागतिक प्रमाणवेळ कोणत्या शहरावरून निश्चित केली जाते? 4 पर्याय आहेत. मुंबई, न्यूयॉर्क, ग्रीनिच, टोकियो. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ग्रीनिच. जागतिक प्रमाणवेळ ग्रीनिच शहरावरून निश्चित केली जाते. पुढील प्रश्न. पृथ्वीचा अक्ष कललेल्या स्थितीमुळे पृथ्वीवर काय निर्माण होतात? 4 पर्याय आहेत. वारे, ऋतू, भरती ओहोटी, भूकंप. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ऋतू. पृथ्वीचा अक्ष कललेल्या स्थितीमुळे पृथ्वीवर ऋतू निर्माण होतात. पुढील प्रश्न. 21 जून रोजी सूर्य कोणत्या वृत्तावर लंबरूपात असतो? 4 पर्याय आहेत. विषुववृत्त, मकरवृत्त, कर्कवृत्त, आर्टिक वृत्त. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कर्कवृत्त. 21 जून रोजी सूर्य कर्कवृत्तावर लंबरूपात असतो. दक्षिण गोलार्धात सर्वात मोठा दिवस कोणता असतो? 4 पर्याय आहेत. 21 जून, 22 डिसेंबर, 23 सप्टेंबर, 21 मार्च. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 22 डिसेंबर. दक्षिण गोलार्धात 22 डिसेंबर हा सर्वात मोठा दिवस असतो. संपात दिनी दिवस व रात्र किती तासांची असते? 10-14 तास, 12-12 तास, 8-16 तास, 24 तास दिवस. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 12-12 तास. संपात दिनी दिवस व रात्र 12-12 तासांची असते. चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या परिभ्रमण कक्षेचा आकार कसा आहे? 4 पर्याय आहेत. वर्तुळाकार, लंबवर्तुळाकार, त्रिकोणी, चौकोनी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लंबवर्तुळाकार. चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या परिभ्रमण कक्षेचा आकार लंबवर्तुळाकार आहे. सूर्यग्रहण नेहमी कोणत्या दिवशी होते? 4 पर्याय आहेत. पौर्णिमा, अमावस्या, अष्टमी, चतुर्थी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अमावस्या. सूर्यग्रहण नेहमी अमावस्या दिवशी होते. पुढील प्रश्न. चंद्रग्रहण कोणत्या दिवशी होते? 4 पर्याय आहेत. अमावस्या, पौर्णिमा, एकादशी, वद्य पक्ष. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पौर्णिमा. चंद्रग्रहण नेहमी पौर्णिमेच्या दिवशी होते. जेव्हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका रेषेत नसतात पण चंद्र काटकोन स्थितीत असतो तेव्हा कोणती भरती येते? 4 पर्याय आहेत. उधाणाची भरती, भांगांची भरती, मोठी भरती, मध्यम भरती. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भांगाची भरती. जेव्हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका रेषेत नसतात पण चंद्र काटकोन स्थितीत असतो तेव्हा भांगाची भरती येते. हवेचा दाब कोणत्या एककात मोजला जातो? 4 पर्याय आहेत. सेल्सिअस, मिलीबार, मिलीमीटर, किलोमीटर. सोपे उत्तर आहे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मिलीबार. हवेचा दाब मिलीबार या एककात मोजला जातो. पुढील प्रश्न. पृथ्वीच्या पृष्ठभागावर हवेचा दाब सर्वात जास्त कोठे असतो? 4 पर्याय आहेत. पर्वतावर, समुद्र सपाटीला, पठारावर, ढगात. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 समुद्र सपाटीला. पृथ्वीच्या पृष्ठभागावर हवेचा दाब समुद्र सपाटीवर सर्वात जास्त असतो. उत्तर गोलार्धात जास्त दाबाकडून कमी दाबाकडे जाणारे वारे कोणत्या दिशेला वळतात? 4 पर्याय आहेत. डावीकडे, उजवीकडे, सरळ, मागे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उजवीकडे. उत्तर गोलार्धात जास्त दाबाकडून कमी दाबाकडे जाणारे वारे उजवीकडे वळतात. जमिनीकडून समुद्राकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हणतात? 4 पर्याय आहेत. खारे वारे, मतलई वारे, दरी वारे, ध्रुवीय वारे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मतलई वारे. जमिनीकडून समुद्राकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना मतलई वारे असे म्हणतात. लू वारे भारतातील कोणत्या भागात वाहतात?
चार पर्याय आहेत. दक्षिण भारत, ईशान्य भारत, उत्तर भारतीय मैदान, कोकण. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उत्तर भारतीय मैदान. लू वारे भारतातील उत्तर भारतीय मैदान या भागात वाहतात. ढग म्हणजे हवेतील कशाचे एकत्रित स्वरूप होय? चार पर्याय आहेत. धूळ, सूक्ष्म जलकण व हिमकण, फक्त वायू आणि धूर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सूक्ष्म जलकण व हिमकण. ढग म्हणजे हवेतील सूक्ष्म जलकण व हिमकण यांचे एकत्रित स्वरूप होय. कोणत्या प्रकारच्या ढगातून विजांच्या कडकडाटासह पाऊस पडतो? चार पर्याय आहेत. सायरस, क्युम्युलोनिंबस, स्टॅटस आणि निम्बोस्टॅटस. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 क्युम्युलोनिंबस. क्युम्युलोनिंबस प्रकारच्या ढगातून विजांच्या कडकडाटासह पाऊस पडतो. शेती हा कोणत्या प्रकारचा व्यवसाय आहे? प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक, चतुर्थक. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्राथमिक. शेती हा प्राथमिक प्रकारचा व्यवसाय आहे. ज्या शेतीत फक्त घरच्या गरजा भागवल्या जातात तिला काय म्हणतात? चार पर्याय आहेत. व्यापारी शेती, निर्वाह शेती, मळ्याची शेती, मंडई शेती. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 निर्वाह शेती. ज्या शेतीत फक्त घरच्या गरजा भागवल्या जातात त्यांना निर्वाह शेती असे म्हणतात. ट्रक शेती कोणत्या उत्पादनाशी संबंधित आहे? गहू, भाजीपाला, कापूस, ऊस. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भाजीपाला. ट्रक शेती ही भाजीपाला या उत्पादनाशी संबंधित आहे. मानवी वस्त्यांचे मुख्य प्रकार कोणते? विखुरलेली वस्ती, केंद्रित वस्ती, ओळीत असलेली वस्ती, वरील सर्व. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. मानवी वस्त्यांचे विखुरलेली वस्ती, केंद्रित वस्ती, ओळीत असलेली वस्ती असे सर्व प्रकार आहेत. नकाशा तयार करण्यासाठी कशाचा वापर करणे अनिवार्य आहे? चार पर्याय आहेत. रंग, प्रमाण, चित्र, पेन. बरोबर उत्तर आहे प्रमाण. नकाशा तयार करण्यासाठी प्रमाणाचा वापर करणे अनिवार्य आहे. बाष्पीभवनाचा वेग कशावर अवलंबून असतो? हवेचे तापमान, हवेचा कोरडेपणा, वाऱ्याचा वेग, वरील सर्व. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. बाष्पीभवनाचा वेग हवेचे तापमान, हवेचा कोरडेपणा, वाऱ्याचा वेग या सर्व गोष्टीवर अवलंबून असतो. पृथ्वीवरील पाण्याचे वितरण पाहता एकूण पाण्यापैकी किती टक्के पाणी पिण्यायोग्य आहे? चार पर्याय आहेत. 71%, 3%, 0.3% आणि 10%. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 0.3%. पृथ्वीवरील पाण्याचे वितरण पाहता एकूण पाण्यापैकी 0.3% पाणी पिण्यायोग्य आहे. विषुवतीय प्रदेशात कोणत्या प्रकारचा पाऊस जास्त पडतो? आवर्त पाऊस, आरोह पाऊस, प्रतिरोध पाऊस, वरीलपैकी नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आरोह पाऊस. त्यालाच आपण अभिसरण पाऊस असे म्हणतो. विषुवतीय प्रदेशात आरोह पाऊस जास्त पडतो. महाराष्ट्रात प्रामुख्याने कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? आरोह पाऊस, प्रतिरोध पाऊस, आवर्त पाऊस, मान्सून पूर्व. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्रतिरोध पाऊस. महाराष्ट्रात प्रामुख्याने प्रतिरोध पाऊस प्रकारचा पाऊस पडतो. समताप रेषा नकाशावर काय दर्शवतात? समान उंची, समान पाऊस, समान तापमान, समान वायुदाब. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 समान तापमान. समताप रेषा नकाशावर समान तापमान दर्शवतात. सूर्यमालेतील कोणता ग्रह तांबडा ग्रह म्हणून ओळखला जातो? चार पर्याय आहेत. शुक्र, मंगळ, गुरु, शनी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मंगळ ग्रह. सूर्यमालेतील मंगळ ग्रह हा तांबडा ग्रह म्हणून ओळखला जातो. भरती ओहोटीच्या वेळी समुद्राचे पाणी खाडीत कोठपर्यंत जाते त्या मर्यादेला काय म्हणतात? चार पर्याय आहेत. ओहोटीची सीमा, भरतीची ओळ, भरतीची सीमा यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भरतीची सीमा. वाऱ्याची दिशा मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? चार पर्याय आहेत. बॅरोमीटर, वातवेध यंत्र, ॲनिमोमीटर, हायग्रोमीटर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वातवेध यंत्र. वाऱ्याची दिशा मोजण्यासाठी वातवेध यंत्र हे उपकरण वापरतात. खारे वारे आणि मतलई वारे हे कोणत्या प्रकारचे वारे आहेत? चार पर्याय आहेत. ध्रुवीय वारे, ग्रही वारे, स्थानिक वारे, हंगामी वारे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 स्थानिक वारे. खारे वारे आणि मतलई वारे हे स्थानिक वारे या प्रकारात मोडतात. क्युम्युलस ढगाचे रूपांतर
क्युमिलो निंबसमध्ये होणे हे कशाचे लक्षण आहे? 4 पर्याय आहेत. कडक उन्हाचे, वादळी पावसाचे, थंडीचे, दुष्काळाचे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वादळी पावसाचे. क्युम्युलस ढगाचे रूपांतर क्युमिलो निंबसमध्ये होणे हे वादळी पावसाचे लक्षण आहे. एखाद्या प्रदेशातील भूमीचा वापर कशासाठी केला जातो याला काय म्हणतात? 4 पर्याय आहेत. भूमी उपयोजन, भूमी संवर्धन, शेती, नागरीकरण. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भूमी उपयोजन. ग्रामीण भागात भूमी उपयोजनात सर्वाधिक हिस्सा कशाचा असतो? 4 पर्याय आहेत. निवास, रस्ते, शेती, उद्योग. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शेती. ग्रामीण भागात भूमी उपयोजनात सर्वाधिक हिस्सा शेतीचा असतो. 7/12चा उतारा म्हणजे काय? सोपा प्रश्न आहे. 4 पर्याय आहेत. जमिनीची प्रत, जमिनीचा कायदेशीर मालकी हक्कदर्शक दस्तऐवज, पिकांची माहिती, घराचा कर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जमिनीचा कायदेशीर मालकी हक्कदर्शक दस्तऐवज म्हणजे 7/12 होय. ज्या जमिनीचा मालक सरकार असते अशा जमिनीला काय म्हणतात? 4 पर्याय आहेत. खाजगी जमीन, पोटखराबा जमीन, सरकारी पडीक जमीन, वन जमीन. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सरकारी पडीक जमीन. ज्या जमिनीचा मालक सरकार असते अशा जमिनीला सरकारी पडीक जमीन असे म्हणतात. उद्योगांमुळे होणारे नागरीकरण हे कशाचे लक्षण आहे? 4 पर्याय आहेत. मागासलेपणाचे, आर्थिक विकासाचे, प्रदूषण वाढीचे, बेरोजगारीचे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आर्थिक विकासाचे. उद्योगामुळे होणारे नागरीकरण हे आर्थिक विकासाचे लक्षण आहे. नकाशात निळा रंग काय दर्शवण्यासाठी वापरला जातो? 4 पर्याय आहेत. वनस्पती, जलरूपे, पर्वत, वसाहती. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जलरूपे. नकाशात निळा रंग जलरूपे दर्शवण्यासाठी वापरला जातो. जगातील सर्वात खोल महासागर कोणता? 4 पर्याय आहेत. अटलांटिक, पॅसिफिक, हिंदी, आर्टिक. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पॅसिफिक. जगातील सर्वात खोल महासागर पॅसिफिक आहे. रो वाहतूक कोणत्या वाहतूक प्रकारात मोडते? रस्ते, रेल्वे, जलवाहतूक, हवाई वाहतूक. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जलवाहतूक. रो वाहतूक प्रकार जलवाहतूक प्रकारात मोडतो. संदेशवहनासाठी सध्या कोणत्या साधनांचा वापर सर्वाधिक होतो? 4 पर्याय आहेत. टपाल, वर्तमानपत्र, भ्रमणध्वनी व इंटरनेट, रेडिओ. सोपे उत्तर आहे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भ्रमणध्वनी व इंटरनेट. संदेशवहनासाठी भ्रमणध्वनी व इंटरनेट या साधनाचा वापर सर्वाधिक होतो. सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील सरासरी अंतर किती आहे? 4 पर्याय आहेत. 10 कोटी किमी, 15 कोटी किमी, 20 कोटी किमी आणि 5 कोटी किमी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 15 कोटी किलोमीटर. सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील सरासरी अंतर 15 कोटी किलोमीटर आहे. खालीलपैकी कोणता घटक हवामानावर परिणाम करतो? 4 पर्याय आहेत. अक्षवृत्तीय स्थान, समुद्रसपाटीपासूनची उंची, समुद्राचे सानिध्य, वरील सर्व. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. अक्षवृत्तीय स्थान, समुद्रसपाटीपासूनची उंची आणि समुद्राचे सानिध्य हे सर्व घटक हवामानावर परिणाम करतात. पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीला काय म्हणतात? 4 पर्याय आहेत. परिभ्रमण, परिवलन, स्थिती, संपात. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 परिवलन. पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीला परिवलन असे म्हणतात. पुढील प्रश्न. चंद्राची अष्टमीची स्थिती सूर्याच्या संदर्भात किती अंशाचा कोन करते? 4 पर्याय आहेत. 0 अंश, 90 अंश, 180 अंश, 45 अंश. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 90 अंश. चंद्राची अष्टमीची स्थिती सूर्याच्या संदर्भात 90 अंशाचा कोन करते. उन्हाळ्यात दुपारी वाळवंटातील वाळू खूप गरम होते. हे उष्णतेच्या कोणत्या प्रकारामुळे होते? 4 पर्याय आहेत. वहन, अभिसरण, प्रारण, वरील सर्व. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्रारण. उन्हाळ्यात दुपारी वाळवंटातील वाळू खूप गरम होते. हे उष्णतेच्या प्रारण या प्रकारामुळे होते. जागतिक प्रमाणवेळ आणि भारतीय प्रमाणवेळ यामध्ये किती तासांचा फरक आहे? 4 पर्याय आहेत. 5 तास 30 मिनिटं पुढे, 5 तास मागे, 2 तास पुढे, 12 तास पुढे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 5 तास 30 मिनिट पुढे. जागतिक प्रमाणवेळ आणि भारतीय प्रमाणवेळ यामध्ये 5 तास 30 मिनिटे पुढे असा फरक आहे. खालीलपैकी कोणती स्थानिक हवा
गरम आणि कोरडी असते? 4 पर्याय आहेत मिस्ट्रल, बोरा, चिनूक यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 चिनूक. चिनूक प्रकारची स्थानिक हवा ही गरम आणि कोरडी असते. पुढील प्रश्न, ढगांची उंची मोजण्यासाठी कोणते एकक वापरले जाते? मीटर ऑब्लिक फूट, लिटर, अंश आणि ग्रॅम. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मीटर ऑब्लिक फूट. ढगांची उंची मोजण्यासाठी मीटर किंवा फूट हे एकक वापरले जाते. अंटार्क्टिका खंडावर कोणत्या प्रकारची वस्ती आढळते? केंद्रित, विखुरलेली, मानवी वस्ती नाही आणि ओळीत वस्ती. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मानवी वस्ती नाही. तिथे केवळ संशोधन केंद्र आहेत. खालीलपैकी कोणते साधन पर्यटनासाठी तृतीयक व्यवसायात येते? 4 पर्याय आहेत शेती, मासेमारी, वाहतूक व हॉटेल, खाणकाम. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वाहतूक व हॉटेल. नकाशात प्रमाण 1 सेमी बरोबर 10 किमी असेल तर 20 किमी अंतरासाठी नकाशावर किती अंतर असेल? 4 पर्याय आहेत 1 सेमी, 2 सेमी, 10 सेमी, 5 सेमी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सेमी. नकाशात प्रमाण 1 सेमी बरोबर 10 किमी असेल तर 20 किमी अंतरासाठी नकाशावर 2 सेमी अंतर असेल. भरती ओहोटीच्या श्रेणीतील फरक कोणत्या दिवशी सर्वाधिक असतो? 4 पर्याय आहेत अष्टमी, अमावस्या व पौर्णिमा, चतुर्थी, रोज. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अमावस्या व पौर्णिमा. भरती ओहोटीच्या श्रेणीतील फरक अमावस्या व पौर्णिमा या दिवशी सर्वाधिक असतो. खग्रास सूर्यग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी किती असतो? 4 पर्याय आहेत 7 मिनिटे 20 सेकंद, 2 तास, 30 मिनिटे, 1 तास. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 7 मिनिटे 20 सेकंद. खग्रास सूर्यग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी 7 मिनिटे 20 सेकंद असा असतो. पृथ्वीच्या परिवलनाचा वेग कोणत्या रेषेवर सर्वाधिक असतो? 4 पर्याय आहेत कर्कवृत्त, विषुववृत्त, मकरवृत्त, ध्रुव. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विषुववृत्त. पृथ्वीच्या परिवलनाचा वेग विषुववृत्तावर सर्वाधिक असतो. सागर जलाची क्षारता कशामध्ये मोजली जाते? 4 पर्याय आहेत दर हजारी, टक्केवारी, ग्रॅम, लिटर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दर हजारी. सागर जलाची क्षारता दर हजारी या एककात मोजली जाते. मृत समुद्राची क्षारता सुमारे किती आहे? 4 पर्याय आहेत 35 ppt, 332 ppt, 100 ppt, 50 ppt. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 332 ppt. मृत समुद्राची क्षारता 332 ppt आहे. ppt म्हणजे पार्ट्स पर थाउजंड असं त्याचा फुल फॉर्म आहे. जगातील सर्वात जास्त क्षारता असलेले सरोवर कोणते? 4 पर्याय आहेत लोणार, व्हॅन सरोवर, चिल्का, सांबर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 व्हॅन सरोवर. व्हॅन सरोवर हे जगातील सर्वात जास्त क्षारता असलेले सरोवर आहे. मानवी वस्त्यांचा विकास कशावर अवलंबून असतो? 4 पर्याय आहेत पाण्याची उपलब्धता, सुपीक जमीन, सुखद हवामान, वरील सर्व. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. मानवी वस्त्यांचा विकास ही पाण्याची उपलब्धता, सुपीक जमीन, सुखद हवामान या सर्व घटकावर अवलंबून असते. डोंगराळ भागात कोणत्या प्रकारची वस्ती आढळते? 4 पर्याय आहेत केंद्रित, विखुरलेली, रेखीय, वर्तुळाकार. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विखुरलेली. डोंगराळ भागात विखुरलेली वस्ती आढळते. माहिती तंत्रज्ञान हा कोणत्या प्रकारचा व्यवसाय आहे? 4 पर्याय आहेत प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक, चतुर्थक यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तृतीयक किंवा चतुर्थक. माहिती तंत्रज्ञान हा तृतीयक किंवा चतुर्थक या प्रकारचा व्यवसाय आहे. महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली? सोपा प्रश्न आहे. 4 पर्याय आहेत 15 ऑगस्ट 1947, 26 जानेवारी 1950, 1 मे 1960, 1 नोव्हेंबर 1956. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1 मे 1960. महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1 मे 1960 रोजी झाली. खालीलपैकी कोणते नदीकाठचे शहर नाही? 4 पर्याय आहेत पुणे, नाशिक, पंढरपूर, मुंबई. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मुंबई. मुंबई हे नदीकाठचे शहर नाही. भूमध्य समुद्र कोणत्या 2 खंडाच्या दरम्यान आहे? 4 पर्याय आहेत आशिया व अमेरिका, युरोप व आफ्रिका, ऑस्ट्रेलिया व आफ्रिका,
दक्षिण अमेरिका व युरोप. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 युरोप व आफ्रिका. भूमध्य समुद्र हा युरोप व आफ्रिका या दोन खंडाच्या दरम्यान आहे. हवेतील बाष्प धारण करण्याची क्षमता कशावर अवलंबून असते? 4 पर्याय आहेत. हवेचा दाब, हवेचे तापमान, वाऱ्याची दिशा, जमिनीचा प्रकार. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हवेचे तापमान. हवेतील बाष्प धारण करण्याची क्षमता हवेच्या तापमानावर अवलंबून असते. सापेक्ष आर्द्रता किती टक्के झाल्यावर हवा बाष्प संपृक्त होते? 4 पर्याय आहेत. 50%, 75%, 100% आणि 0%. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 100%. सापेक्ष आर्द्रता 100% झाल्यावर हवा बाष्प संपृक्त होते. पावसाचे प्रमाण मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? 4 पर्याय आहेत. बॅरोमीटर, पर्जन्यमापक, तापमापक, हायग्रोमीटर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पर्जन्यमापक. पावसाचे प्रमाण मोजण्यासाठी पर्जन्यमापक हे उपकरण वापरतात. हिमालयातील कोणत्या ठिकाणी हिमवृष्टी जास्त होते? 4 पर्याय आहेत. पायथ्याशी, अतिउंचावरील भागात, मैदानी प्रदेशात, सर्वत्र. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अतिउंचावरील भागात. धुके हे वातावरणाच्या कोणत्या थरात तयार होते? 4 पर्याय आहेत. दलांबर, स्थितांबर, तपांबर, बाह्यांबर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तपांबर. धुके हे वातावरणाच्या तपांबर थरात तयार होतात. समुद्राच्या पाण्याची पातळी वाढून पाणी किनाऱ्याच्या जवळ येते या क्रियेला काय म्हणतात? 4 पर्याय आहेत. लाट, ओहोटी, भरती, प्रवाह. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भरती. समुद्राच्या पाण्याची पातळी वाढून पाणी किनाऱ्याजवळ येते याला भरती असे म्हणतात. दक्षिण गोलार्धात वारे डावीकडे वळतात हे कोणत्या बलामुळे होते? 4 पर्याय आहेत. गुरुत्वाकर्षण बल, परिवलनजन बल, केंद्रभिसारी बल आणि चुंबकीय बल. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 परिवलनजन्य बल. त्यालाच कोरिओलिस बल असे म्हणतात. दक्षिण गोलार्धात वारे डावीकडे वळतात हे कोरिओलिस बल यामुळे घडते. अक्षांशानुसार हवेच्या तापमानात काय बदल होतात? 4 पर्याय आहेत. विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे तापमान कमी होते, तापमान वाढते, सारखेच राहते, यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे तापमान कमी होते. संमिश्र शेतीमध्ये शेतीसोबत कोणता पूरक व्यवसाय केला जातो? सोपा प्रश्न आहे. 4 पर्याय आहेत. पशुपालन, खाणकाम, कारखानदारी, व्यापार. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पशुपालन. संमिश्र शेतीमध्ये शेतीसोबत पशुपालन हा पूरक व्यवसाय केला जातो. जगाचे छप्पर कोणत्या पठाराला म्हटले जाते? 4 पर्याय आहेत. दख्खनचे पठार, पामीरचे पठार, तिबेटचे पठार, यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पामीरचे पठार. जगाचे छप्पर हे पामीरचे पठाराला म्हटले जाते. महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षर जिल्हा कोणता आहे? 4 पर्याय आहेत. पुणे, मुंबई उपनगर, नागपूर, कोल्हापूर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मुंबई उपनगर. महाराष्ट्रातील मुंबई उपनगर हा जिल्हा साक्षर जिल्हा म्हणून ओळखला जातो. भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प कोठे आहे? 4 पर्याय आहेत. जैतापूर, तारापूर, तुर्भे, कैगा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तारापूर. भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प तारापूर या ठिकाणी आहे. मान्सून वारे कोणत्या प्रकारचे वारे आहेत? 4 पर्याय आहेत. कायमस्वरूपी, हंगामी, स्थानिक, ध्रुवीय. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हंगामी. मान्सून वारे हे हंगामी प्रकारचे वारे आहेत. कर्कवृत्त भारताच्या किती राज्यातून जाते? 4 पर्याय आहेत. 5, 7, 8, 9. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 8. कर्कवृत्त भारताच्या 8 राज्यातून जाते. चंद्राला पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करण्यास किती दिवस लागतात? 4 पर्याय आहेत. 30 दिवस, 15 दिवस, 27.3 दिवस, 365 दिवस. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 27.3 दिवस. चंद्राला पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करण्यास 27.3 दिवस लागतात. सूर्यग्रहणाच्या वेळी कोण मध्ये असते? सोपा प्रश्न आहे. 4 पर्याय आहेत. पृथ्वी, चंद्र, सूर्य, शुक्र. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चंद्र. सूर्यग्रहणाच्या वेळी चंद्र हा मध्ये असतो. पुढील प्रश्न
चंद्रग्रहणाच्या वेळी कोणमध्ये असते? 4 पर्याय आहेत. सूर्य, चंद्र, पृथ्वी, मंगळ. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पृथ्वी. चंद्रग्रहणाच्या वेळी पृथ्वी मध्यभागी असते. शेवटचा प्रश्न, नकाशातील सूची कशासाठी वापरली जाते? 4 पर्याय आहेत. नकाशा सुशोभित करण्यासाठी, खुणा व चिन्हांचा अर्थ समजण्यासाठी, नाव लिहिण्यासाठी, दिशा ओळखण्यासाठी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 खुणा व चिन्हांचा अर्थ समजण्यासाठी. नकाशातील सूची ही खुणा व चिन्हांचा अर्थ समजण्यासाठी वापरली जाते. मित्रांनो, माहिती चांगली वाटल्यास लाईक करा, कमेंट करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. आपल्या काही सूचना असतील तरी कमेंट करा. धन्यवाद.